तुमचा पहिला प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. औरंगाबाद, सी. नाशिक, डी. जळगाव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. औरंगाबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? तुमचे ऑप्शन आहे ध्रुव, बी. अमोघवर्ष, सी. कृष्ण प्रथम, डी. दंतीदुर्ग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कृष्ण प्रथम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कार्ला लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तुमचे ऑप्शन आहे जैन, बी. बौद्ध, सी. हिंदू, डी. शीख. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बौद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे, घारापुरी लेणी एलिफंटा कोणत्या शहराजवळ आहेत? तुमचे ऑप्शन आहे रत्नागिरी, बी. मुंबई, सी. ठाणे, डी. रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दौलताबाद किल्ल्याचे प्राचीन नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे देवगिरी, बी. प्रतापगड, सी. तोरणा, डी. राजगड. तुमचे योग्य उत्तर आहे देवगिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. सातारा, सी. रायगड, डी. कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तुमचे ऑप्शन आहे गोदावरी, बी. कृष्णा, सी. भीमा, डी. तापी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. भीमा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे नाशिक, बी. पुणे, सी. अहमदनगर, डी. जळगाव. तुमचे योग्य उत्तर आहे नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातवाहनांची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे पैठण, बी. कराड, सी. नाशिक, डी. जुन्नर. तुमचे योग्य उत्तर आहे पैठण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भीमाशंकर मंदिर कोणत्या पर्वतरांगात आहे? तुमचे ऑप्शन आहे सातपुडा, बी. सह्याद्री, सी. अजिंठा, डी. बालाघाट. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सह्याद्री. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले? तुमचे ऑप्शन आहे भूकंप, बी. ज्वालामुखी,
सी उल्कापात, डी पूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी उल्कापात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. संभाजी महाराज जन्मस्थान, बी. शिवाजी महाराज जन्मस्थान, सी. शाहू महाराज जन्मस्थान, डी. ताराराणी जन्मस्थान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिवाजी महाराज जन्मस्थान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी मुख्यत्वे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. शिलालेख, बी. भित्तिचित्रे, सी. शस्त्रसाठा, डी. तोफा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. भित्तिचित्रे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील चालुक्यकालीन मंदिर स्थापत्य कोणत्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नागर शैली, बी. द्रविड शैली, सी. वेसर शैली, डी. गॉथिक शैली. तुमचे योग्य उत्तर आहे सी. वेसर शैली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सातारा, बी. पुणे, सी. कोल्हापूर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सातारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एलिफंटा लेणीतील प्रसिद्ध शिल्प कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नटराज, बी. त्रिमूर्ती, सी. गणेश, डी. बुद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे बी. त्रिमूर्ती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जुन्नर परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. जैन मंदिरे, बी. बौद्ध लेणी, सी. शीख गुरुद्वारे, डी. चर्च. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बौद्ध लेणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, देवगिरी किल्ला कोणत्या राजवंशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. यादव, बी. शिलाहार, सी. राष्ट्रकूट, डी. सातवाहन. तुमचे योग्य उत्तर आहे अ. यादव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्राचीन सभ्यतेचे अवशेष इनामगाव येथे सापडले आहेत. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. नगर, सी. सोलापूर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पुणे. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, तोरणा किल्ला कोणत्या नावाने ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंहगड, बी. प्रचंडगड, सी. विजयदुर्ग, डी. सिंधुदुर्ग. तुमचे योग्य उत्तर आहे बी. प्रचंडगड.